बघा, 6चा घात 4 गुणिला 8चा वर्ग गुणिला 27चा वर्ग छेदस्थानी 2चा घात 6 गुणिला 3चा घात 6 गुणिला 2चा घात 4 गुणिला 3चा घात 3 बरोबर किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? या प्रश्नाची फक्त मांडणी जमावी. जसं की 6चा घात 4 या मूळ घाताला आम्ही अशा पद्धतीनं मांडू शकतो, जसं की 2 गुणिला 3 कंसामध्ये आणि आता कंसाचा घात 4. याचा अर्थ तोच आहे. 6चा घात 4 असा की कंसामध्ये 2 3 यांचा कंस भागू बेव या न्यायाप्रमाणे पहिल्यानं कंसातील पदामध्ये असलेली काय पारस्परिक क्रिया असते. जसं हा गुणाकार 3 दोन्ही 6 आणि आता त्याचा घात 4 म्हणजे ॲज इक्वल हे सेमच आहे. मग अशा पद्धतीनं ही मांडणी इथं करायची. मग आता याचं होईल कसं रूपांतरण? तर 2चाही घात 4 याच्यासोबत गुणिला 3चाही घात 4. इथं हे जे 8चा वर्ग दर्शवला या गणिताची मांडणी जमावी लेकरांनो. 8चा वर्ग 8 हे 2चा घन आहे. आता या कंसाचा वर्ग करा म्हणजे 2चा घात 3 आणि त्याचा घात 2. एक सूत्र आम्ही तुम्ही सगळ्यांनी अभ्यासलं, जसं की याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या घातामध्ये गुणाकार असतो, याचा घात यम यन. मग हे सूत्र आहे, लक्ष द्या. मग वाटल्यास इथं मांडू का हे म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुष्टी की बाबा कंसामध्ये याचा घात यम आणि कंसाचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा याचा घात यम यन म्हणजे घाताघातामध्ये गुणाकार. ही पुष्टी खाली मांडली तुमच्या लक्षात यावं म्हणून. लक्ष द्या. पुढे चला सर. मग आता याप्रमाणे इथं या घाताघातामध्ये गुणाकार 3 गुणिला 2 अर्थात 2चा घात 6. हे नवीन रूपांतरण 8चा वर्गच 2चा घात 6 तसं लक्षात आला असेलच. पुढे चला. 27चा वर्ग. मग आता 27चा वर्ग याला कसं मांडायचं? तर याच पुष्टीप्रमाणे इथं जसं आम्ही केलं, जसं की आता बाबा 27ला आम्ही मांडू कसं शकतो? हो, तर 3चा घन आहे 27 लेकरं आणि या 27चा वर्ग आहे म्हणून इथं कंसाचा घात 2 करा. अर्थ तोच आहे. 3चा घन म्हणजे 27 आणि कंसाचा घात 2 अर्थात कंसाचा हे वर्ग स्वरूपात 2 आहे. 3चा घन म्हणजे 27चा वर्ग अशा पद्धतीनंच आहे. फक्त आम्ही मूळ घात अशा स्वरूपात मांडणी केली. आता याला सोडण्यासाठीची पुष्टी काय? हीच इथं वाटल्यास लिहितो. पुष्टी काय पुष्टी? तर कंसामध्ये याचा घात यम कंसाचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार हा एचा घात यम यन अर्थात घाताघातामध्ये गुणाकार. मग याचा विस्तार कसा होणार? तर इथं लक्ष द्या. इथं मांडतो ते 3 या घाताघातामध्ये गुणाकार 3 दोन्ही 6 अर्थात 3चा घात 6 म्हणजे आता 27चा वर्ग याचं रूपांतरण काय? 3चा घात 6. हे तुमच्या लेकरांनो लक्षात आला असेल तर या नवीन रूपांतराची आता मांडणी अंशस्थानी 6चा घात 4 म्हणजे काय? हो, 2चा घात 4 3चा घात 4 2चा घात 4 3चा सुद्धा घात 4. पुढे चला. याला गुणिला 8चा वर्ग. मात्र 8चा वर्ग मांडायचे कसे? रूपांतरण 2चा घात 6 मग हे 2चा घात 6 परत गुणिला 27चा वर्ग कसा मांडायचा? 3चा घात 6 याप्रमाणे. आता पुढे चला. छेदस्थानी असलेले हे पद जसेच्या तसे मांडा. 2चा घात 6 3चा घात 6 गुणिला 2चा घात 4 गुणिला 3चा घात 3. आता सारखे असलेले पद आम्ही काढू शकतो, जसं की 2चा घात 6 2चा घात 6 खलास खेळ. 3चा घात 6 3चा घात 6 खलास खेळ. 2चा घात 4 2चा घात 4 खलास खेळ. मग आता उरलं काय? 3चा घात 4. लक्ष द्या. आणि छेदस्थानी 3चा घात 3. 3चा घात 3 याच्यामध्ये अंशस्थानी असलेल्या मूळ घात पदामध्ये 3चा घात 3 आहेत. काटाकाटी झाल्यानंतर उरते काय? तर फक्त 3 उरतात. लक्ष द्या. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. हे तुमच्या लक्षात नसेल आलं तर याचा
विस्ताराचा 3 चा घात 4 म्हणजे काय, याची सोडवण लक्षात घ्या. तुमच्या लक्षात यावं म्हणून याची सोडवण कोणत्या 3 चा घात 4, याचा अर्थ 3चा लेकरांनो 4 वेळा गुणाकार असतो. छेदस्थानी असलेल्या 3 चा घात 3चा विस्तार कसा, 3 चा घात 3 म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार असतो. आता बघा, या 3 साठी वरचे 3 कोणतेही कापा. हे 3 साठी वरचे 3 कापा. उरलं काय, फक्त 3 उरले. म्हणजे हे 3 तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. विस्तार सूत्रे, पदावली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.